हाय एव्हरीवन, हाऊ आर यू? वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप यू ऑल आर गुड. काय झालं ना, काल मी खूप हॅपी होते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप अमेझिंग, फॅब्युलस, खूप छान असा गेला. म्हणजे नाही का, वर्कआउट तर स्टार्ट केलेलं, खूप छान असा दिवस गेला. आणि मावशीचा मला फोन आलेला गेला 2 days बोलते की गणपतीला येतेस ना गं. म्हटलं बघते, सांगते म्हटलं तुला. अजून काय असं फिक्स नाही बोलू शकत. त्याचं मौर्याचं सर्क्युलर नाही आलं आहे म्हटलं, नाही का, हॉलिडेजचं म्हणजे गणपतीचं. सो आल्यावर सांगते म्हटलं. बोलते नाही गणपतीला तर सुट्ट्या असणारच ना, प्रत्येक मुलाला असतात, येऊनच जा, नाही का, असं तसं. म्हणजे ठीक आहे, मी सांगते तिला. बट जसंच मावशीने मला बोललं ना, माझ्या मनात असे लड्डू फुटत होते. म्हणजे नाही का, माय गॉड, मावशीचं घर म्हटलं म्हणजे मी एवढी जास्त एक्सायटेड असते ना जाण्यासाठी. आणि मावशी म्हणजे प्रत्येकाची दुसरी आई असते, तशी माझी ही आईच आहे. मी इतकी जास्त एक्सायटेड असते ना मावशीकडे गेल्यानंतर. आमचे जे संवाद असतात, बापरे. मावशीची मुलगी, मावशीचे दोन्ही मुलं, इतकी मज्जा करतो ना आम्ही लोक. म्हणजे लास्टचे जे टॉपिक असतात ना, कोणतेही असू देत, मग प्रत्येक टॉपिक आम्ही काढत असतो. जर तो विषय नाही निघाला तर मग काय मज्जा ना. इवन माझ्या लग्नाचे टॉपिक्स, दादाच्या लग्नाचे टॉपिक्स, मावशीच्या लग्नाचे टॉपिक्स, मामाच्या घरचे टॉपिक्स. आम्ही आधी सगळे भेटायचो ना मामाकडे, तर आधीचं सगळं खोदून आम्ही आठवण करून काढतो की तू दादाच्या लग्नात कसं गेटअप केलेलं, कसं लुक केलेलं, तुझ्या लग्नात कसं केलेलं, आपण असा डान्स केलेला, आपण चांगला डान्स करायला हवा म्हणजे. आणि याची त्याची सगळ्यांच्या आम्ही विषय काढतो आणि इतके हसतो, इतकी मस्ती करतो. लिटरली मला ते सगळं लगेच आठवलं, म्हणजे नाही का. आणि एवढी जास्त एक्सायटेड झाली, कधी मावशीकडे जाणार, कधी ह्या सगळ्या गोष्टी होणार, आणि ऑफकोर्स बाप्पाचं वेलकम करायला भेटणार. खूप अशी ओव्हर एक्सायटेड होती. आणि जेव्हा मी जास्त एक्सायटेड असते ना, तर काहीतरी फिशी असं असतं थोडंफार, नाही का. तर कालपासून मौर्याला, काल रात्रीपासून त्याला थोडं असं बरं वाटत नाही आहे, थोडं कोल्ड झालं आहे, थोडा फीवर येतो आहे. त्याला आज डॉक्टरकडे नेते, समजेल म्हणजे, नाही का. पण थोडी मी डिसअपॉइंट झाली, बिकॉज ही इज माय फर्स्ट प्रायोरिटी. आणि एन्जॉयमेंट तर साईडला नाही ठेवू शकत. मावशीकडे बघते, जायचं तर आहेच मला. खूप ओव्हर एक्सायटेड पण आहे, आणि हे ओव्हर एक्सायटेडमुळे पण असतं.